प्रश्न पहिला, रात्री झोपण्याआधी गुळ खाल्ल्याने काय फायदे होतात? पर्याय हे ए. वजन वाढते, बी. झोप चांगली लागते, सी. डोळे कमजोर होतात, डी. थकवा वाढतो. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. चांगली झोप लागते. प्रश्न दुसरा, भारतात असा कोणता पक्षी आहे जो फक्त रात्रीच शिकार करतो? पर्याय हे ए. पोपट, बी. घार, सी. घुबड, डी. ससाना. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. घुबड. प्रश्न तिसरा, केस गळती कमी करण्यासाठी सकाळी काय खाल्ले पाहिजे? पर्याय हे ए. कोरफड, बी. गाजर, सी. भोपळा, डी. अळशी. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. कोरफड. प्रश्न चौथा, दररोज कोबी खाल्ल्यास काय फायदा होतो? पर्याय हे ए. सर्दी वाढते, बी. त्वचा चमकते, सी. झोप लागत नाही, डी. रक्तदाब वाढतो. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. त्वचा चमकते. प्रश्न पाचवा, फळांमध्ये सर्वाधिक फायबर कोणत्या फळात असतात? पर्याय हे ए. सफरचंद, बी. डाळिंब, सी. चिक्कू, डी. संत्री. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. सफरचंद. तसेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रश्न सहावा, रक्त वाढण्यासाठी कोणता पदार्थ उपयुक्त ठरतो? पर्याय हे ए. पांढरे तांदूळ, बी. मसूर डाळ, सी. साखर, डी. मैदा. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. मसूर डाळ. प्रश्न सातवा, भारतात निळ्या रंगाचा दूध ब्रँड कोणता आहे? पर्याय हे ए. अमूल टोनर दूध, बी. मदर डेअरी फुल क्रीम, सी. गाय दूध, डी. बफेलो दूध. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. अमूल टोनर दूध. प्रश्न आठवा, व्हॅलेंटाईन डे कुठल्या महिन्यात साजरा केला जातो? पर्याय हे ए. डिसेंबर, बी. फेब्रुवारी, सी. मार्च, डी. एप्रिल. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. फेब्रुवारी. प्रश्न नववा, दिवसातून किती वेळा हसल्याने मन शांत राहतं? पर्याय हे ए. 1 ते 2 वेळा, बी. 3 ते 5 वेळा, सी. 10 वेळा, डी. 15 वेळा. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. 10 वेळा. प्रश्न 10वा, भारतात सर्वात जुनी भाषा कोणती मानली जाते? पर्याय हे ए. हिंदी, बी. उर्दू, सी. संस्कृत, डी. पाली. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. संस्कृत. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे? पर्याय हे ए. नागपूर, बी. पुणे, सी. नाशिक, डी. मुंबई. तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.